या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन। आता संपूर्ण लग्नाची खरेदी एकाच छताखाली। इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। ॲडव्होकेट सागर मंद्रुपकर यांच्यावर विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे झालेल्या मारहाणीबाबत चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई अशा मागणीचे निवेदन सोलापूर बार असोसिएशन तर्फे पोलीस आयुक्तांना देण्यात आले। नमस्कार, मी ॲडव्होकेट रियाज शेख, उपाध्यक्ष सोलापूर बार असोसिएशन सोलापूर। काल दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी आमच्या सोलापूर बार असोसिएशनचे युवा सदस्य सागर मंद्रुपकर हे परगावी गेले होते। त्यांनी त्यांच्या मित्राला घेण्यासाठी एसटी स्टँडला बोलवलं होतं। त्यामुळे त्यांचा मित्र त्यांची गाडी घेऊन SRP कॅम्पकडून त्यांना आणण्यासाठी निघाला होता, परंतु गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती गाडी त्यांनी तिथंच सोडली होती त्यांच्या मित्रांनी आणि दुसरी गाडी घेऊन गेले होते। नंतर जोपर्यंत त्यांना घेऊन आले तोपर्यंत ती गाडी त्यांना जिथे लावली होती तिथे गाडी मिळून आली नाही। त्यांनी शोध घेतला तरी पण गाडी मिळून आली नाही। त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी असं त्यांना समजले की विजापूर नाका पोलिसांनी सदरची गाडी हे बेवारस असल्यामुळे ते आहे घेऊन गेलेले आहेत। त्यामुळे दुसऱ्या दिवशी 20 तारखेला ते त्या ठिकाणी गेले आणि पोलीस स्टेशनला त्यांनी गाडी मागितली। त्यावेळेला संबंधित पोलीस स्टेशनचे आणि इतरही त्या ठिकाणी काही लोक होते, त्यांचे वादावादी चालू होती। त्यामुळे यांनी मी वकील आहे, मला कोर्टात जायचं आहे, मला काम आहे, माझी गाडी थोडी लवकर द्यावी असं सांगितले असता तुझी गाडी जमा केलेली आहे वगैरे वगैरे काही बाचाबाची करून उलट त्यांची गच्ची धरली आणि त्यांना गच्ची धरून एका खोलीमध्ये घेऊन जाऊन 4 ते 5 पोलिसांनी बेदम लाथाबुक्क्याने आणि बेल्टने मारहाण केली। ती मारहाण झाल्यानंतर ते तात्काळ लगेच त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला धाव घेतली आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये MLC करून त्या ठिकाणी त्यांनी उपचार घेतला। सदरची घटना आम्हाला बार असोसिएशनला समजल्यानंतर आम्ही बार असोसिएशनचे पदाधिकारी या नात्याने आमच्या सदस्यावर जो हल्ला झालेला आहे त्याची दखल घ्यावी आणि नेमका प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला गेलो। त्यानंतर पाहिलं असता त्यांच्या सर्वांगावर जे आहे लाल लागलेलं, त्यांचं अंग सुजलेलं होतं आणि त्यांना झालेली मारहाण स्पष्टपणे दिसून येत होती। त्यामुळे आम्ही तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगावे म्हणून आम्ही काल भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु काल दुपारी जे आहे CP साहेब आणि DCP साहेब पोलीस स्टेशनला इन्स्पेक्शनला गेलेले असल्याने आमची काल भेट झाली नाही। त्यानंतर तात्काळ सदरची घटना ही गंभीर असल्याने या घटनेचा पडसाद जास्तीत जास्त होऊ नये आणि तात्काळ याच्यावर कारवाई झाल्यास वकिलांच्या ज्या भावना आहेत ते अनावर होऊ नयेत म्हणून आम्ही आज तात्काळ जी आहे सोलापूर बार असोसिएशनची तातडीची विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती। या सभेमध्ये आम्ही ज्या पोलिसांनी आमच्या वकील बांधवाला विनाकारण मारहाण केलेली आहे आणि कारण नसताना कायदा हातात घेऊन त्यांनी अतिशय बेदम मारहाण करून त्यांना गंभीररित्या जखमी केलं, अशा पद्धतीच्या अशा पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करावे, त्यांचं निलंबन करावं आणि त्यांचं तडकाफडकी बदली करून त्यांना कंट्रोलला बदलून घ्यावं। अशा पद्धतीनं कारवाई करून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भविष्यामध्ये वकील असताना ते सांगत असताना की मी वकील आहे त्यांचा आय कार्ड फेकून देणे अशी ही प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस खात्यातील काही लोकांनी केलेला आहे आणि पोलीस प्रशासनामध्ये अशा अधिकारी कर्मचाऱ्यांची कुठल्याही प्रकारे मुजुरी चालणार नाही। कायद्याला धरून चालणारं हे राज्य आहे, कायद्याने त्यांना चालावं लागेल, कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाहीये। त्यामुळे आज रोजी आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि उपायुक्त साहेब यांना भेटण्यासाठी आलो होतो, परंतु ते उपलब्ध नसल्याने सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने साहेब यांना आम्ही वकिलांचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला तात्काळ सोमवारपर्यंत तुम्हाला या प्रकरणामध्ये चौकशी करून कारवाई करण्याचं दिसेल आणि नक्कीच तुम्हाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आपल्या मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की अशा प्रकारे कुठल्याही चुकीचे कृत्य आपण करू नयेत आणि वकिलांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचे हल्ले करू नयेत, वकिलांना चुकीचं किंवा वकिलांना कमी लेखण्याचे प्रकार सुद्धा करू नयेत, अन्यथा गंभीर परिणामाला तुम्हाला भोगावं लागेल। यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की विट्यामध्ये एका वकील बांधवाला जे आहे घरातून ओढून घेऊन गेले, त्या प्रकरणी सुद्धा CCTV फुटेज हजर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि त्याचं प्रकरण चालू आहे। त्यामुळे स्वतःची नोकरी वाचवावी आणि व्यवस्थितपणे सन्मानपूर्वक वागणूक देऊन कायदेशीर काम करावं अशी आमची विनंती आहे। धन्यवाद। निवेदन आम्ही CP साहेबांना दिलेलं आहे की आमचे सदस्य सागर मंद्रुपकर यांनी गाडी मागण्यासाठी पोलिसांनी गेले असता त्यांना अरेराची भाषा वापरली, गाडी दिलीच नाही आणि वकील आहे असं सांगून सुद्धा त्यांचं ते आय कार्ड त्यांनी फेकून दिलं आणि गच्चीला धरून त्यांना मारत नेलं। वास्तविक पाहता की वकील आहे सांगण्यापेक्षा गाडी मागायला गेले होते आणि गाडी बेवारस गाडी म्हणून त्यांनी घेऊन गेली होती। इनफॅक्ट घराजवळची गाडी बेवारस असायला काही गरज नाही, तरी सुद्धा बेवारस गाडी घेऊन गेले आणि ह्यांना जेव्हा माहीत झालं की गाडी विजापूर पोलिस स्टेशनला आहे
त्यावेळेस त्यांनी ती गाडी न देता अगदी अमानुष मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्यांच्या वडिलांना बोलवून घेतलं, त्यांनाही बसवून ठेवलं आणि हे सर्व CCTV मध्ये कैद आहे. परंतु ही तक्रार कालपासून तक्रार द्यायचा प्रयत्न करतात, तक्रारही घेतलेली नाही. सिव्हिलला हजर झाले आणि त्यांनी ट्रीटमेंट चालू असताना MLC वगैरे दाखल केली, पण असं समजत आहे की त्या MLC वर खाट मारली गेली, परंतु कालपासून दखल घेतली नाही. त्यामुळं आम्ही आज बार असोसिएशनमध्ये जी मीटिंग घेतली, सदर घटनेचा निषेध व्यक्त केला आणि गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली त्यांचं निलंबन व्हावं अशा स्वरूपाचे निवेदन आम्ही आज CP साहेबांना दिलेलं आहे. नमस्कार, मी मनोज नागेश पामुल, माजी सचिव सोलापूर बार असोसिएशन. परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. कायद्याचा रक्षकच कायद्याचा भक्षक झाला आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काल विजापूर नाका पोलीस स्टेशन मध्ये झालेली घटना. एखाद्या सामान्य नागरिकाला पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये किंवा कारागृहात मारलेली घटना असो किंवा त्याचा कस्टोडियल डेथ झालेला असो, अशा प्रकरणात काही अलगर्जीपणा झाला तर त्या सामान्य नागरिकाला वाचवणारा असतो तो वकील, त्याचा हक्कांचं रक्षण करणारा किंवा त्यांना न्याय मिळवून देणारा असतो तो वकील. परंतु आज आपल्या या कायद्याच्या राज्यात एका वकिलालाच अशा प्रकारचं मारहाण होणे ही पहिली घटना नाही. आपण जर ॲव्हरेज काढलं किंवा सरासरी काढली तर आपल्याला साधारणतः 15 दिवसाला एकदा संपूर्ण देशात कुठे ना कुठे वकिलावर हल्ला होतो किंवा पोलिसच वकिलांना मारहाण करतात किंवा नुसतीच आपण बघितलं काही वेळा न्यायाधीशांकडून देखील वकिलावर अन्याय होतो. अशा या संपूर्ण परिस्थितीवर एकच तोडगा आहे, तो म्हणजे वकील संरक्षण कायदा. हा वकील संरक्षण कायदा महाराष्ट्र सरकारने त्वरित पारित करावा. एवढेच नव्हे तर मी पोलिसांना सांगू इच्छितो की वेळोवेळी सुप्रीम कोर्ट असो किंवा उच्च न्यायालय असो, आपणा सर्वांना वेळोवेळी त्यांनी अनेक वेळा कठीण शब्दात तुमचे स्ट्रिक्चर्स ओढलेले आहेत, म्हणजे ताशेरे ओढलेले आहेत, तुम्हाला समज दिलेली आहे. परंतु तुम्ही अशाच प्रकारे जर कारभार करत असाल तर आम्ही कायद्याचे रक्षक म्हणून नक्कीच याबद्दल योग्य वेळी रस्त्यावर देखील आम्ही उतरू. आम्ही एकदा रस्त्यावर उतरलो मग तुमची खैर नाही. म्हणून तुम्ही तुमच्या हक्कात राहा, वकिलांचा सन्मान करा, नाहीतर आम्ही तुम्हालाही रस्त्यावर खेचू आणि आम्ही रस्त्यावर उतरू. आणि कायद्याने जाणारे आम्ही कधी कायदा तोडला तर त्यास केवळ पोलीस आणि पोलीसच जबाबदार असतील. आणि आजच्या सागर मंद्रुपकरच्या प्रकरणात तर आम्ही पोलिसांना निवेदन दिलो, त्या निवेदनांचा जसा शब्द दिला तशा प्रकारे पालन नाही झालं तर आंदोलन अतिशय तीव्र प्रकारे होईल आणि आमच्या या वकील बांधवांना न्याय मिळवल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही. म्हणून आम्ही जसं कागद दिलो त्या कागदाला केराची टोपली न दाखवता उच्च असं एक कारवाई कडक करावी, जसं आमचे रियाजभाई सांगितले किंवा आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की त्या संबंधित 4ही पोलिसांना निलंबनापर्यंतची कारवाई तडकाफडकी करावी, अन्यथा आम्ही आंदोलन तीव्र करू. धन्यवाद. राहणार SRP कॅम्प सोलापूर. विजापूर नाका या ठिकाणी माझी गाडी रात्री 19 तारखेला मध्यरात्री घेऊन गेल्यामुळे 20 तारखेला 19 तारखेला गाडी घेतल्यामुळे त्यांना सकाळी दुसऱ्या दिवशी विचारायला गेला असता त्यांनी मला आरेरावीची भाषा करून उलटसुलट बोलून मलाच मारहाण करून गाडी न देण्याचं कारण करून खूप मारलं. तसेच मी कोण मारले होते, कोण होते? त्यांचं नाव बोधे मॅडम होते, बोधे. आणि ते युनिफॉर्म नव्हतं, काय नव्हतं त्यांच्या अंगावर. विचारलं असता अजून मारले. किती तारखेला झाली मारहाण? 19 तारखेला. मग तुम्ही सांगितलं नाही का ॲडव्होकेट? सांगितलं सगळं, ॲडव्होकेट दाखवलं, ID कार्ड दाखवलं असता तरी पण त्यांनी मला ID कार्ड माझं फेकून दिलं आणि परत मारत राहिलं. बेल्टनी मारलं, पूर्ण अंगाला मारलं, सगळं लागलं माझ्या हाताला. मग तुम्ही सिव्हिलला गेले नाही? सिव्हिलला जाऊन केलं, सगळं केलं. तिथे पण माझी MLC वर खाट मारण्यात आलेली. गाडी कशासाठी जप्त केली? गाडी बंद पडली होती, त्या उद्देशाने फक्त मी घरापाशीच ठेवलं होतं बाजूला. माझं घर तिथनं 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे. माझा मित्र आणि मी परत जाऊन घेऊन चालू करून येणारच होतो, पण 10 मिनिटात घटनास्थळी पोचताना गाडीच्या पोलीस स्टेशनला गेले. आम्हाला सकाळी 7ला कळालं. तिथून आम्ही
पुढची हे केलेलं आहे कारवाई. बेल्टने मारलेलं आहे, बेल्टने मारलेलं आहे, हाताबुक्क्या मारलेलं आहे. 2-3 पोलिसांनी माझ्या हात पकडले. कोण होते नाव माहिती आहे? 2-3 पोलिसांनी मी तोंड ओळख आहे माझी, पण बोधे मॅडमनी लाताबुक्क्या घातले, डोक्यात बेल्ट मारले, भरपूर कपडे फाटेपर्यंत मारलेले आहेत, शिवीगाळ पण केलेले आहे. मागणी काय तुमची? माझी मागणी कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे ना. हां, गुन्हा दाखल व्हावा व कारवाई होण्यावर. आपल्या लग्नाची खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन मध्येच. सोलापूरच्या प्रसिद्ध बेगमपेठ येथील इक्बाल फॅशन सोलापुरातील एकमेव भव्य दिव्य शोरूम, ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल लेहंगा, साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड व किड्स वेअरचे भरपूर आयटम्स. आपल्या लग्नाची संपूर्ण खरेदी फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच. आकर्षक डिझाईन्स, भरपूर व्हरायटी, कमी बजेटमध्ये आपल्या आवडीचे कपडे खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच. तो फिर इस बार की खरेदी सिर्फ इक्बाल फैशन में ही. इक्बाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापुर.